नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील आपल्याला असणारा वायू राशी या पेपरचा विचार करणार आहोत. मित्रांनो, हा भूगोल विषयातील पेपर हवामानशास्त्र आणि या हवामानशास्त्राच्या अनुषंगाने असणारा जो काही आपलं प्रकरण आहे वायू राशी, या वायू राशीचा विचार आपण आजच्या तासामध्ये करत आहोत. मित्रांनो, BA द्वितीय वर्ष, BA फर्स्ट सेकंड इयर, चतुर्थ सत्र, पेपरचं नाव आहे आपल्या हवामानशास्त्र. या हवामान प्रयोगशास्त्र सेकंड मध्ये आपण जे काही प्रकरण अभ्यासतोय ती आहे वायू राशी. आणि वायू राशी हे प्रकरण अभ्यासत असताना मागील तासामध्ये आपण वायू राशीचे वर्गीकरण केलेले आहे. वायू राशीची उत्पत्ती कोणत्या ठिकाणी झालेली आहे आणि यावरून मग आपण वायू राशीचं या ठिकाणी वेगवेगळ्या अशा भागामध्ये 6 भागामध्ये या वायू राशीचं आपण वेगवेगळ्या भागामध्ये वायू राशीचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मागील तासामध्ये बघत असताना आपण बघितलं की यामध्ये काही वायू राशी या थंड आहेत तर काही वायू राशी या उष्ण गुणधर्माच्या आहेत. म्हणून आपण त्यांना थंड वायू राशी आणि उष्ण वायू राशी असं आपण या ठिकाणी म्हणतो. मित्र, म्हणजे याचा अर्थ काय होतो की ती वायू राशी कोणत्या ठिकाणी, त्या वायू राशीचा उत्पत्ती ही कोणत्या ठिकाणी होते, त्या वायू राशीची उत्पत्ती ही कोणत्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणाचे भौतिक गुणधर्म काय आहे, भौतिक गुणधर्म काय आहे, यावरून त्या वायू राशीचे आपण थंड वायू राशी आणि उष्ण वायू राशी अशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे. म्हणून भौतिक गुणधर्म हा तिथं तापमान आहे. तापमान कमी असेल तर ती थंड वायू राशी आणि तापमान अधिक असेल तर ती उष्ण वायू राशी अशा पद्धतीने आपण या वायू राशीची वायू राशीचे वर्गीकरण या ठिकाणी करणार आहोत. मित्र हो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुणधर्माच्या आधारे, भौतिक गुणधर्माच्या आधारे आपण तापमानानुसार वायू राशीचे 2 भाग केलेले आहेत. एक म्हणजे थंड वायू राशी, जिला आपण कोल्ड एअर मास असं म्हणतो. कोल्ड एअर मासेस, थंड वायू राशी किंवा कोल्ड एअर मास असं म्हणतो. या वायू राशीची उत्पत्ती ही वायू राशीचा जो स्रोत प्रदेश आहे, उत्पत्ती स्रोत प्रदेश किंवा वायू राशीची जी उत्पत्ती आहे ही प्रामुख्याने आपल्याला ध्रुवीय आणि थंड अशा प्रदेशामध्ये, ध्रुवीय आणि थंड अशा प्रदेशामध्ये आणि खास करून हिवाळ्याच्या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसते. हिवाळ्याच्या कालखंडामध्ये एक खास करून या वायू राशीची निर्मिती झालेली दिसते. या वायू राशीचे 2 लक्षणं प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे वायू राशीचा खालचा थर हा स्थायी स्वरूपाचा असतो. मग ती वायू राशी महासागरावर निर्माण झालेली असेल किंवा भूखंडावर निर्माण झालेली असेल तर तिचा जो काही वायू राशीचा जो काही खालचा थर आहे तो स्थिर स्वरूपाचा आढळतो. म्हणजे त्या ठिकाणी कोणताही बदल
हा झालेला आपल्याला दिसत नाही. आणि दुसरं म्हणजे या वायुराशीचं वैशिष्ट्य असं असतं, दुसरा गुण महत्वाचा या वायुराशीचा असा असतो की या वायुराशीची सापेक्ष आर्द्रता फारच कमी असते. कारण मित्रहो, ही जी काही वायुराशी आहे, थंड वायुराशी, हिची निर्मितीच मुळामध्ये ध्रुवीय प्रदेशात होते. आणि आपल्याला माहिती आहे की ध्रुवीय प्रदेशामध्ये जर वायूचं तापमान कमी असेल तर त्या वायूची बाष्प धारण करण्याची क्षमता देखील कमी असते. आणि बाष्प धारण करण्याची क्षमता जर कमी असेल तर सापेक्ष आर्द्रता देखील त्या ठिकाणी त्या वायुराशीची कमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्या वायुराशीची सापेक्ष आर्द्रता देखील कमी असलेली आपल्याला दिसते आणि त्या ठिकाणी तिचं तापमान देखील कमी आहे असं आपल्याला या ठिकाणी जाणवतं. मित्रहो, अशा वायुराशी जर उष्ण प्रदेशाकडे प्रवास करू लागल्या तर खालचा थर उबदार होऊन त्यात अस्थिरता निर्माण होते किंवा त्यात अस्थिरता निर्माण होईल. ही अस्थिरता सावकाशपणे वायुराशी वर वर वाढत राहील. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस ही वायुराशी थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशाकडे वाहू लागते त्यावेळेस वाहत असताना मुळामध्ये तिचा भूपृष्ठाचा भाग किंवा महासागराचा भाग अगोदरच्या कालखंडामध्ये थंड असतो, म्हणून ती संपूर्ण वायुराशी थंड झालेली असते. समान तापमान, समान आर्द्रता त्या वायुराशीची त्या असणाऱ्या प्रचंड अशा वायू भागाची असते. परंतु काय होतं की कालांतराने ही वायुराशी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे तिचं वहन संचलन या ठिकाणी सुरू होतं. आणि वहन संचलन सुरू झालं की मग ती उष्ण भागावर येते. उष्ण भागाकडे जर आली तर काय होतं की भूपृष्ठाला लागून किंवा महासागराला लागून असणारा जो काही खालचा भाग आहे, वायुराशीचा सगळ्यात खालचा भाग, हा याच्या तापमानामध्ये बदल व्हायला सुरुवात होती. म्हणजे त्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते किंवा त्या ठिकाणी त्याच्या खालच्या थरामध्ये या वायुराशीच्या अस्थिरता निर्माण होते आणि हळूहळू ही अस्थिरता वायुराशीच्या वरच्या थरापर्यंत सावकाशपणे जाताना आपल्याला दिसते. म्हणजे ते तापमान वर वर वाढत जाताना आपल्याला दिसतं. अगदी सुरुवातीपासून जर वायुराशीची तापमान स्थिती बदलत राहिली तर हवेत अभिसरण सुरू होते. आणि मग काय होतं की हवेमध्ये अभिसरणाची प्रक्रिया सुरू होते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या भूपृष्ठापासून ही थंड वायुराशी पुढे या उष्ण प्रदेशाकडे, हा उष्ण प्रदेश आहे, हा उष्ण प्रदेश आहे, या उष्ण प्रदेशाकडे जर या ठिकाणी आली तर काय होणार आहे की तिचा जो खालचा भाग आहे हा हळूहळू तापायला सुरुवात होते. हळूहळू त्यामध्ये अस्थिरता निर्माण होते आणि ही अस्थिरता निर्माण झाल्यामुळे काय होते की त्यामध्ये अभिसरण प्रवाह सुरू होतो. आता अभिसरण प्रवाह म्हणजे काय की खालचा भाग तापला की तो वर जाऊ आणि वरचा थंड असणारा भाग हा खाली येऊ लागतो. म्हणजे अशा प्रकारची वायुराशीमध्ये अभिसरणाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसून येते. या वायुराशी सागरावरून संकट केल्या तर या वायुराशी जर सागरावरून संकट केल्या समजा हा भूखंडाचा भाग होता, पण याच वायुराशी थंड वायुराशी जर सागरावरून संकट केल्या तर त्या तेथील बाष्प ग्रहण करतील व हे बाष्प अभिसरणाद्वारे वायुराशीत पसरले जातात. काय होतं की या ठिकाणी या वायुराशी खंडावरून निघाल्या आणि वायुराशी आल्या महासागराच्या भागामध्ये की जिथलं तापमान त्या महासागराच्या पाण्याचं जो काही वरचा भाग आहे त्याचं तापमान साधारणतः या थंड वायुराशीपेक्षा जास्त आहे. मग होतं काय की या महासागरातील असणारं तापमानातील जे काही बाष्प आहे ते बाष्प ग्रहण करण्याचं काम ही वायुराशी या ठिकाणी करते आणि ही वायुराशी या ठिकाणी बाष्प ग्रहण करते आणि हळूहळू हे बाष्प संपूर्ण वायुराशीमध्ये पसरवण्याचे काम
त्या ठिकाणी होत असतं आणि त्यामुळे क्युमुनिम्बोनियस नावाचे ढग हे सावकाशपणे या ठिकाणी निर्माण होतात। जमिनीवरून वाहणाऱ्या वायुराशी बाष्प असणार नाही, परंतु त्या उबदार होतील। जमिनीवरून जे त्या वायुराशी आल्या ते बाष्प राहत नाही, परंतु त्या काय होतील, उबदार होतील। परंतु त्याच उबदार होतील, परंतु त्या ठिकाणी ढगाची निर्मिती होत नाही। त्यामुळे खंडावरील वायुराशी वरील हवा ही स्वच्छ असलेली आपल्याला दिसून येते। आता आपण काही गुणधर्म बघूया। काय गुणधर्मामध्ये जर एखादी वायुराशी ही थंड प्रदेशातील असेल किंवा सागरी थंड भागातील असेल तर त्या वायुराशीमध्ये कोणकोणते गुणधर्म आढळतात? नंबर 1, या वायुराशीचे तापमान व आर्द्रता सागरावर वाढते। जर सागरावर जर गेले तर त्या ठिकाणी वाढते। सापेक्ष स्थिती स्थिर असते, ही वायुराशी अधिकाधिक स्थिर असलेली आपल्याला दिसते। वादळे आवर्ते या ठिकाणी निर्माण होतात। क्युमुनियस किंवा निओक्युम्बोलस ढग निर्माण होतात आणि आकाशाची स्थिती बदलते। मग ही जर वायुराशी सागरी भागावर गेली तर प्रामुख्याने त्या ठिकाणी त्या सागराची असणारी आर्द्रता आणि तापमान ते वायुराशी ग्रहण करतं। सापेक्षता ती स्थिर असते, अस्थिर असते ती, आणि त्यामुळं वादळे आवर्त त्या ठिकाणी निर्माण होतं, ढग निर्माण होतात। क्युमुनिम्बोनियस नावाचे ढग त्या ठिकाणी निर्माण होतात आणि आकाशामध्ये देखील स्थिती ही बदललेली आपल्याला दिसून येते। आता अशाच प्रकारची थंड वायुराशी मात्र खंडाच्या भागावरून जर गेली तर तिच्यामध्ये 4 गुणधर्म निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। एक तर तापमान आणि आर्द्रता अत्यंत कमी असते, कारण तापमानही कमी असतं आणि त्या ठिकाणी आर्द्रताही कमी असते, कारण खंडाच्या भागामध्ये तिला बाष्प त्या ठिकाणी मिळत नाही। अधोगामी हवा तीव्र गतीने थंड होत जाते व अधिक स्थिर होत जाते। जसजशी ती खाली येते तसतसं काय होतंय, अधोगामी जी काही प्रकारची हवा आहे ती स्थिर त्या ठिकाणी होते। क्युमुनियस प्रकारचे ढग आकाशामध्ये विखुरलेले दिसतात आणि हिवाळ्यात केंद्रापासून दूर जाण्याची प्रवृत्ती, म्हणजे ज्याला आपण प्रत्यावर्त असं म्हणतो, ही या वायुराशीमध्ये आपल्याला दिसून येते। थंड वायुराशी उन्हाळ्यात खंडावरून गेल्यास त्यांच्यामध्ये अस्थिरता वाढते, आणि हिवाळ्यात खंडावरून गेल्यास ती स्थिर असते। म्हणजे जर वायुराशी ज्या काही आहे या थंड वायुराशी ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये खंडाच्या भागावरून गेल्या तर त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आपल्याला या वायुराशीमध्ये दिसून येते। आणि याच वायुराशी जर थंड वायुराशी जर हिवाळ्यामध्ये खंडाच्या भागावरून गेल्यास त्या अधिक स्थिर त्या भागामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात। खंडावरील वायुराशी उन्हाळ्यात सागरावरून जातात तेव्हा त्यांच्या स्थिरता येते व हिवाळ्यात मात्र त्या अस्थिर असतात। बघा, खंडावरील वायुराशी जर उन्हाळ्यात सागरावरून जातात तेव्हा त्यांच्यात स्थिरता येते, पण हिवाळ्यामध्ये मात्र त्या अस्थिरता वाढते। तर अशा पद्धतीने मित्र या थंड वायुराशीच्या संदर्भामध्ये आपण आजच्या तासामध्ये बघितलेलं आहे। धन्यवाद।